इयत्ता 4वी 6वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही महाराष्ट्र शासनाची 2000 आता ह्या 25-26 पासून पुन्हा ती सुरू केली. पण याच्यापूर्वी 1963 पासून ही 4थी-7वीची शिष्यवृत्ती परीक्षा ते 2015पर्यंत सुरू होती. पण मध्ये एक 10 वर्ष बदल केला आणि इयत्ता 5वी-8वीसाठी ती परीक्षा ठेवली गेली. या परीक्षेला 2 पेपर असतात. विषय मात्र 3 आहेत, म्हणजे 4 विषय तसे. भाषा 2 आहेत त्यामध्ये. फर्स्ट लँग्वेज म्हणजे प्रथम भाषा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची, हायर लेवलचं मराठी, इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हायर लेवलचं इंग्लिश, लोअर लेवलचं इंग्लिश, लोअर लेवलचं मराठी, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित हा विषय आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर असे हे 4 विषय, 4 विषयाचे 2 पेपर. पहिला पेपर आहे फर्स्ट लँग्वेज प्लस मॅथमॅटिक्स आणि दुसरा पेपर आहे थर्ड लँग्वेज प्लस इंटेलिजन्स. या पद्धतीनं 300 मार्काचे हे 2 पेपर ती परीक्षा घेतली. सुट्टीच्या दिवशी प्रत्येक रविवारी आम्ही हे वर्ग आयोजित करतो. ज्याला कुणाला गुणवत्ता वाढ करायची आहे, शैक्षणिक गुणवत्ता वाढ साधायची आहे, असे विद्यार्थी पालक त्यांनी आमच्याकडे यावं. तर विद्याविकास अकॅडमी ही एक गुणवत्ता वाढीचं व्यासपीठ आहे की पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये अनेक तज्ज्ञ अनुभवी असे शिक्षक प्राध्यापक आहेत, अध्यापक आहेत. आणि मग आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचे त्यातले अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातले तिथं आलेले असतात. ते 1 तासात एक घटक, एक युनिट शिकवून पूर्ण करतात. शिकवून झाल्यानंतर दॅट लेक्चर इज फॉलोड बाय अ टेस्ट. 1 तासाचं अध्यापन, पुन्हा लगेच अर्ध्या तासाची टेस्ट. त्या विद्यार्थ्याला किती समजलं नाही, काय अडचणी आल्या, हे ताबडतोब आम्हाला इन्स्टंट फीडबॅक मिळतो. अर्ध्या तासाची टेस्ट ती लगेच तपासली जाते आणि त्याच्यावरती 15 मिनटं डिस्कशन्स असतात. म्हणजे तसं आमचं पहिलं लेक्चर, एक लेक्चर जे होतं ते 1 तास 45 मिनटात असतं. त्यामध्ये अध्यापनाचा 1 तास, अर्ध्या तासाची टेस्ट, असेसमेंट आणि डिस्कशन्स 15-20 मिनटाची. या पद्धतीने सगळं टाईम बाउंड वर्षभर हे असं वर्षभर